नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। हे घेऊन बसायचं आहे जिनेंद्र रचना त्यातलं तिथं वरच्या साईडला आहे फक्त कुठं सिद्धांचं जे संस्कृत अष्टक आहे त्याचा अर्थ बघतोय। काय सांगितलं? सिद्ध कोण आहेत, कोणाचं पूजन करायचं आहे? वास्तविक आपला आत्मा सिद्ध आहे, त्या सिद्धाकडं जाणं ह्यालाच म्हटलं पूजा। म्हणजे पवित्र आत्म्याचा अनुभव करणं, त्या रूपाने परिणमन करणं ही खरी पूजा आहे। 106 पाने। निज मनोमणि भाजन भारया समरसैक सुधारस धारया सकल बोधकलारमणीयकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज कर्म कलंक विनाशनै रमल भाव सुवासित चंदनै अनुपमान गुणावलिनायकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज भाव सुनिर्मल तंदुलै सकल दोष विशाल विशोधनै अनुपरोध सुबोध निधानकं सहज सिद्धमहं परिपूजये समय सार सुपुष्प सुमालया सहज कर्म करेणु विशोधया परमयोग बलेन वशीकृतं सहज सिद्धमहं परिपूजये। कसं म्हणायचं म्हणताना संस्कृत जिथं री आलंय ना, रस्व आलाय त्याला लगेच घ्यायचं। पूजये प दीर्घ आलाय त्यामुळं परिपूजये परिपूजये म्हणलात की ते प पण रस्व होतो। मग जिथं जसं रस्व आणि दीर्घ आलाय तसं शुद्ध उच्चारण करायचं। आपण कुठलं श्लोक किंवा स्तोत्र म्हणताना वगैरे पण त्याच्यामध्ये असा अशुद्धी होऊ नये। आणि असं आम्ही आता सगळ्याचे अर्थ बघितलेत ना, तर त्याची भावभासना करत म्हणा तर उलटा आनंद येतो। ऐकलंय का सगळं? नाही त्यावर नाही ऐकलं? आता तुम्ही सांगायचं मग, तुम्ही सांगायचं मग आता। तर जल चढवलंय, आमच्या जन्माचा नाश झालेला आहे। काय हो? जन्म जरा मरणाचा आमच्या नाश झाला सगळ्या डोक्यावर। पुढं चंदन चढवला तर आमचा सगळा संसार ताप नष्ट झालाय। पुढं आलोय आम्ही आता। पुढं अक्षय पदाची प्राप्ती झाली आहे, त्यामुळं अक्षत चढवलंय। आणि आता सगळ्या काम परिणतीचा किंवा कषायांचा
नाश करण्यासाठी म्हणून पुष्प चढवतोय. काय अर्थ सांगा त्या दोह्याचं, त्या अर्घ्याचं? समयसार सुपुष्प सुमालया म्हणजे काय? काय सांगायला लागलेत? विशेषण आहे एक एक, सगळे विशेषण आहेत. कशाचे? शुद्धोपयोगाचे. आणि विशेष आहे आपला आत्मा. तर त्या आत्म्याचं पूजन करायचं म्हणजे जाणायचं आहे, त्याची ओळख करून घ्यायची आहे. तर त्याची सगळी वेगवेगळ्या विशेषणाच्या द्वारे ओळख करून देत आहेत. कसा आहे आत्मा? तर सांगतायत की समयसारूपी सुपुष्प सुमालया. तर त्यांनी सांगितलं की समय के उत्तम पुष्पों की माला से मैं सिद्ध भगवान की पूजा करता हूँ. आता समयसाराची सुपुष्प माला कुठली? तर सांगितलं जो स्वभाव आहे तो समयसार रूप आहे आणि त्याला जाणणारी ती पर्याय त्याची मालिका म्हणजे पुष्पमाला म्हणजे शुद्धोपयोग. मग समयसार पुष्पमाला म्हणजे आपली अनुभूतीची पर्याय. आणि जी माला म्हणत असताना निरंतर ती तशी उत्पन्न करण्यासाठी म्हणून किंवा त्या धारेमध्ये राहण्यासाठी माला हा शब्द वापरला. म्हणजे काय? आत्म्याला जाणणारी ती शुद्ध पर्याय त्यांची मालिका, त्याच्याद्वारे मी सिद्धांचं म्हणजे माझ्या स्वभावाचं पूजन करतो, त्या स्वभावाला जाणतो, त्याला वरतो. म्हणून तर त्यांनी अद्वैत दाखवलं. पूज्य भगवान भी समयसार है, पूजक भी समयसार है, पूजा के योग्य द्रव्य भी समयसार है. समयसार या एका शब्दातून त्यांनी पूज्य, पूजक आणि पूजेच्या योग्य द्रव्य काय काय कळलं? पूज्य कोण? हां, आपला आत्मा, त्याला समयसार म्हणलं. पूजक कोण? हां, शुद्धोपयोगाची पर्याय, त्याला सुद्धा समयसार म्हणलं. आणि पूजेच्या योग्य द्रव्य कुठलं? ते पुष्प म्हणजे सुद्धा समयसार म्हणलं. म्हणजे आता त्याची माला म्हणलं ना, म्हणून ते म्हणलं की जे शुद्धोपयोगाची धारा सुरू झाली त्या रूप असणारी त्या रूप असणारी ती माला म्हणजे समयसार. त्यामुळं पूजक, पूज्य आणि पूजक, पूज्य आणि काय सांगितलं, काय ऐकलं मग? म्हणून वही पेन घेऊन बसतो आम्ही, माहिती का? जावा घेऊन या. आणि पूजेचं द्रव्य ज्याच्याद्वारे पूजा करायची आहे ते द्रव्य म्हणजे ते सुद्धा घेतलं समयसार आहे. मंगलाबेन घेऊन या वही पेन. समय नाम आत्मा का है, उसमें सार क्या है? शक्तियाँ, गुण, ध्रुव तत्व, यही हुए पुष्प. इन्हीं शक्तियों का पुंज पिंड किसी एक रूप न रहने वाला ऐसा जो द्रव्य वही कहलाई समयसार रूपी पुष्पमाला. म्हणजे म्हणायचे की सगळ्या अनेक पर्यायांमध्ये व्याप्त असणारा तो ध्रुव त्याला म्हणलं समयसार. म्हणजे प्रत्येक पर्यायांच्या मालिकेमध्ये सुद्धा जो त्यारूप नाही होत असा तो ध्रुव तत्व म्हणजे समयसार. त्याच्याद्वारे तो समयसार म्हणजे समयसार रूपी पुष्पमाला, यहाँ जो शक्तियों का पिंडात्मक सत्य स्वरूप को देखा गया वह पुष्पमाला समयसार हुई. इस तरह पूजा की सामग्री भी समयसार है. पूजक और पूज्य तो समयसार है ही, क्योंकि अनादि से अनंत काल तक रहने वाला जो चिन्ह मात्र है वही समयसार है. पूजक रूप भी है और पूज्य भी है. ऐसी जहाँ एकतानता होती है वहाँ आत्मीयता होती है. जहाँ आत्मीयता होती है वहाँ एक रूपता होती ही है. काय कळलं? आत्मीयता म्हणजे घरामध्ये आपली किती आत्मीयता आहे, घरातल्यांबद्दल किती आत्मीयता आहे, तेवढी पराबद्दल नसते. म्हणजे जेवढं आपलं
उपयोग घरातल्यांशी एकरूप असतो तेवढा बाहेरच्यांबद्दल नसतो. सांगा, घरातला मुलगा मुलगी प्रिय का बहीण प्रिय? राहू देणार नाही बरं का घरात. म्हणजे काही पडलं तरी सुद्धा आपले आप्त म्हणजे घरातले आहेत ते प्रिय जास्त असतात. बाकीचे बाहेर किती जवळचे असले तरी सुद्धा ते परकेच. जसं म्हणलं आईसाठी मुलगी प्रिय, पण जेव्हा त्या मुलीला मुलगी झाली तेव्हा तिच्यासाठी कोण प्रिय असतं? नाही, तुमची आई, तुम्ही त्यांची मुलगी, आता तुमची मुलगी, तुम्हाला कोण प्रिय? का? आई कुठे गेली आता? म्हणजे सांगताय ज्यांच्याशी आत्मीयता असते ना त्यांच्याशी एकरूप होतो आपण. मग इथं बाहेरच्यांशी आत्मीयता नाही करायची. कोणाशी करायची आहे? जो आपल्याबरोबर राहणार आहे ना अनादि अनंत त्याच्याशी आत्मीयता करा, तर तिथं एकरूपता होणार, तर तिथं तादात्म्य रूपाने परिणती होणार. म्हणून सांगतायत की असं त्या आत्म्याला विषय करून जाणणं, त्याच्यामध्ये आनंदाचा भोग घेणं, ह्याला म्हणलं खरी पूजा. पूजा करताना किती आनंद भोगता हो तुम्ही. असं तर बसा, असं तर बसा. माझ्या मानेचा व्यायाम व्हायला लागला मध्ये. सर का इकडं मग मंगलाबेन काय म्हणले? पूजा करताना किती आनंद येतो आपल्याला. असू दे बसा, काय त्याला अविनाभाव संबंध झालाय त्याचा तुमचा, त्याच्याशी तादात्म्य एकात्मकता झाली आहे. जिथं जिथं मी तिथं तिथं माझा मोबाईल असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय माझं अस्तित्वच नाही. काय म्हणले? किती पूजा करताना आनंद भोगतो आपण. नाही भोगत म्हणूनच पूजा म्हणली जात नाही आपण जी करतो ती. तर त्यांनी छान घेतलं पुढच्या ओळीमधलं, त्याचा पहिला अर्थ बघू आपण. काय केलं? सहज समयसार रूपी सुपुष्पमालेच्या द्वारे मी सहज सिद्धांचं पूजन करतो. कशा रीतीने? सहज कर्म करेणु विशोधया, म्हणजे सहज क्रियारूपी किरणांच्या द्वारे जो विशुद्ध झालेला आहे असा तो माझा आत्मा, त्याच्या रूप किंवा त्याच्याद्वारे असं म्हणा. त्यांनी तृतीयाच घेतली तिथं. सहज कर्म म्हणजे क्रिया, तर सहज क्रियेच्या द्वारे, क्रियारूपी किरणांच्या द्वारे शोधलेली ती वस्तू म्हणजे समयसार, आणि त्या समयसार पुष्पमालेच्या द्वारे मी सहज सिद्धांचं पूजन करतो. एवढं सगळं तुम्ही पूजा करताना आठवणार नाही मला माहीत आहे. सिरियसली काय, जेव्हा पूजा करतो तेव्हा समयसार सुरू होईपर्यंत अर्घ्यम निर्वपामिती झालेलं असतं. म्हणजे ते त्या शब्दातनं गाभा कळायला, त्याचा अर्थ लागायला, भावभासना व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणून ती पूजा म्हणताना असं शांत वेळ असताना आनंद भोगत करा. असं पळत पळत कराल तर फक्त शब्दच कळणार आहेत. तर काय घेतलं यांनी की अपने आप में से जो बसी हुई सहज क्रियाएं है उनके द्वारा शुद्ध की गई समयसार अनादि सिद्ध वस्तु है. वह किसी से उत्पन्न नहीं होती, वह तो यहाँ सहज वृत्ति रूप किरणों द्वारा विशुद्ध की गई है, शोधी गई है. ऐसे आपका जो देवता है वहीं से इस पूजा सामग्री का उद्गम है. बाहरी दिखावटी चीज़ों की तो यहाँ बात ही नहीं है. म्हणजे बाहेरच्या कुठल्या द्रव्याने तुम्ही पूजा करू शकत नाही आहे. करताय तर काय, म्हणजे विचार करा ना, मी आत्मा आहे, या आत्मप्रदेशांच्या बाहेर मी काय काय करतो, काय काय करू शकतो. तुम्हाला वाटतंय ना मी पूजा करतोय, भगवंतांची करतोय, पण मी करू काय शकतो? तुमच्या प्रदेशाच्या बाहेर काहीच कार्य चालत नाही. जसं तुम्हाला लहान बाळ झालं त्यावेळेस त्याचं क्रिया बघता तुम्ही, ते स्वतःचं क्रिया सोडून काय स्वतःची सुद्धा क्रिया करत नाही, सोडा ते. म्हणजे ते जसं असतं ना तसाच आत्मा आहे. म्हणून आत्म्याला म्हटलं जातं यथा जात रूपधारी. म्हणजे काय, जसं जन्मलेलं बाळ असतं, यथा जात म्हणजे जसं काय उत्पन्न झालं त्यावेळेस ते जसं निरागस, निस्संग, निर्ग्रंथ, निराकुल असतं ना,
तशा प्रकाराने आत्म्याचं स्वरूप आहे. त्यामुळं तुम्ही आत्म्याच्या बाहेर काय करूच शकत नाही आहे. जसं ते विहिरीतलं बेडूक विहिरीच्या बाहेर काय करतं, सगळं करू शकतं पण कधीच बाहेर येत नसतं ते. त्यामुळं जे काय करतं ते त्याच्यामध्येच करतं. जे काय उड्या मारायचे, खेळायचं, जगायचं, मरायचं सगळं तिथंच आहे त्याचं. तसं म्हणलं तुम्ही जे काय करताय ते कुठं करताय हो, तुमची बाउंड्री आहे, त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही पूजा करता म्हणजे काय करता मग, सगळं हे बाहेरचं अवलंबन आहे. तुम्ही बाहेर तर येत नाही, पण म्हणून म्हटलं जोपर्यंत अवलंबन आहे तोपर्यंत आत नाही, तुम्ही बाहेरच आहात. म्हणून पूजेचं पण अवलंबन कशासाठी घ्यायचं, अशुभ विषय कषायामध्ये न जाण्यासाठी, शुद्धाचं अवलंबनापर्यंत जाण्यासाठी शुभाचं घेतलं जातं अवलंबन. म्हणून सांगितलं इथं की जे काही द्रव्य आहे ते सुद्धा आपलंच आहे. जो पूजक आहे तो पण मीच आहे आणि पूज्य सुद्धा मीच आहे. पुढं दुसऱ्या ओळीत काय सांगितलं, परमयोग बलेन वशीकृतम सहज सिद्धमहं परिपूजये. म्हणजे काय, परमयोग बलेन वशीकृतम म्हणजे परमयोगाच्या बलाने वशीकृत झालेला असा तो सिद्ध, असे ते सिद्ध त्यांची मी पूजा करतो. मग ह्याच्यावर मी मस्त चिंतन केलं, म्हणजे छान वाटलं मला एक एवढ्याच शब्दावर. योग कुठले, मन वचन काय, तर तिन्हीला ज्यांनी वश केलेला आहे किंवा जे त्यांच्या वश झालेले आहेत, त्यांनी कोणाला वश केलं, भगवंतांनी जेव्हा साधना केली, जेव्हा काय त्यांनी त्यांचं मोक्षाचा प्रवास सुरू केला, त्यावेळेस त्यांनी केलं काय, त्यांनी आत्म्याला वश केलं. त्याच्या निमित्तात हे सगळे वश झाले. काय काय वश झाले सांगा, अजून 5 इंद्रिय, अजून बरोबर. म्हणजे सांगायचंय म्हणून की तिथं मनाची, वचनाची आणि कायाची जी असंयमरूप प्रवृत्ती होती ती तर वश झालीच, पण त्याच्यासाठी त्यांनी पुरुषार्थ नाही केला. त्यांनी केला पुरुषार्थ आत्म्याला वश करण्याचा, आणि मग त्याच्यामध्ये हे सगळे वश झाले. मग त्यात कषाय वश झाले, सगळी असंयमाची प्रवृत्ती वश झाली, अजून भोगाची आसक्ती, अजून अशा सगळ्या गोष्टींना त्यांनी सहजतेने जिंकलं. त्याच्यासाठी त्यांना वेगळा पुरुषार्थ करावा लागला नाही. म्हणजे त्यांचा आदर्श घ्या ना आपल्यासाठी. जे काय आता रुद्धिधारी मुनींचं पण सगळं वर्णन वाचलं तर त्याच्यामध्ये बलरुद्धिधारी मुनी होते, ज्यांच्यामध्ये मनोबल, वचनबल आणि कायबल रुद्धिधारी मुनींचं सगळं वर्णन आलं होतं. मग मनोबल रुद्धिधारी मुनींचं काय होतं, मनाचं असं बल प्रगट झालेलं असतं की सामान्यांना तसं बळ नसेल. वचनाचं असं बळ आणि कायेचं असं बळ, असं तिन्हींचं ते तर त्यांनी खुलासा करून सांगितला होता. मग जो कोणी सांगितलं की 13व्या गुणस्थानामध्ये गेला असे ते केवली भगवान, त्यांना या सगळ्या वृद्धी प्रगट झालेल्या असतात. आणि केवल ज्ञान ही सगळ्यात महान वृद्धी, तर ती पण प्रगट झाली. मग ते त्यांच्या मनाचा, वचनाचा आणि कायेचा वापर कशासाठी करतात, काही करत नाही ते तुम्हाला. तुम्ही स्थिर बसा. काय म्हणले, कुठं गेलं मन सांगा, कुठं गेले वचन आणि काय कुठं गेलं ते एवढंसं किडा, ते पण ऐकते बिचारा भगवान आत्मा आहे. तर काय सांगत होते की परमयोग बलेन वशीकृतम, परमयोग बलाने ज्यांनी स्वतःला वश केलेला आहे असे ते सिद्ध आत्मा, त्यांची मी पूजा करतो. तुम्ही कोणाकोणाला वश केलंय हे सांगा मला. आपण आपल्यातलं तर राहिलं बाजूलाच, आपण कोणाकोणाला वश करायला जातो, पोरांना, अजून म्हणा नवऱ्याला, अजून घरातले पण राहिले, शेजारी पाजारी कोण असतील ना, संयोगी साधर्मी, कोण वरचे खालचे काय अधिकारी, सगळ्याला आपण वश करायला जातो, पण वश होत नसतं कोणी, आणि त्याच्यामुळं मग आकुलित होता, दुःखी होता. तर सांगायचे की मनावर वश ठेवा सगळ्यात पहिल्यांदा. का, कारण एक वाक्य सांगितलं असं,
यू कंट्रोल युअर माइंड, अदरवाईज इट कंट्रोल्स यू. करा ट्रान्सलेट. हां म्हणा बघू. यू कंट्रोल युअर माइंड, अदरवाईज इट कंट्रोल्स यू. म्हणजे तुम्ही मनाला नाही वश केला तर तुम्ही मनाच्या वश होऊन जाता. म्हणजे काय होतं मग ते मन नाचवतं तसं नाचावं लागतं. जे मन सांगेल तसं तुम्हाला करावं लागतं, करता तुम्ही. मग म्हणून सांगतायत काय की एका काय 2 शिष्य होते ब्राह्मणाचे आणि त्यांना एका सेठजीनी जेवायला बोलवलं होतं. अर्हन आहे का समोर माझ्या? तर ते 2 शिष्य त्यांना सेठजीनी जेवायला बोलवलं. म्हणजे मला काय सांगायचं आहे, मनाला वश करत नाही ना तोपर्यंत कसं त्याचं उलाढाल चालती ह्याच्यासाठी. तर दोघं पण शिकत असतात, अध्ययन करत असतात आणि त्यांना सेठजींनी ब्राह्मण भोज घालायला म्हणून घरी बोलवलं होतं. मग ते जेवायला घरी आले तर एक शिष्य होता तो निर्विकल्प, आपलं बोलवलं आहे सेठजींनी, एवढं मान दिलं आहे. दुसरा त्याच्या काय म्हणतात मनसुबे सुरू झाले. हो काय म्हणायचं त्याला, विचार तरंग सगळे, काय काय देणार जेवायला. मग ते असणार का, हे असणार का, मग तो किती आदर देणार, काय काय आपल्याला मान देणार, काय आपल्याला काय म्हणायचं दक्षिणा देणार, सगळ्याचं त्याचे असे विचारांचे महाल सुरू झाले त्याच्या डोक्यामध्ये. आणि जाऊन बसला आणि जेवायला तर ताट वाढलेलं दिसलं तर सगळं साधं साधं होतं. मग ते दुसरं होतं ते निर्विकल्प आपलं आनंदाने भोजन केलं. हे प्रत्येक घास खाताना बिचारा हे नाहीच केलं, ते नाहीच केलं, हे असंच केलं तसंच म्हणलं नाही काय, पण मन वशमध्ये नसलं तर असं काय होतं हे सांगायला लागलं. मग त्याचं मन त्याच्यामुळं ते खाल्लं तरी सुद्धा समाधानी नव्हतं. पोट भरलं नाही का, तर पोट भरलं नाही कसं भरणार. तर ते झालं, जेवण झालं. सेठजींनी दोघांना पण समान आदर दिला. सेठजींचे भाव चांगले होते त्यामुळं ते आपलं निघाले दोघं जेवण करून. म्हटल्यावर आता इच्छा तेवढी राहिली होती कशाची, दक्षिणा काय देणार. मग आता म्हटलं जाऊ देत, जेवण कसं का असेना, दक्षिणा तर आता मोठ्याच्या मोठे सेठजी आहेत म्हणल्यावर मोठी दक्षिणा चांगली मिळेल. तर त्यांनी सेठजींनी दोघांच्या हातावर 2-2 रुपये दक्षिणा ठेवली. कुठल्या गावातले होते कोणाला माहीत नाही. आणि ते मग ते दुसरा तर तळफळाट त्याची, म्हटलं 2 रुपयासाठी इथंपर्यंत बोलवलं आणि असलं जीव घातलं. म्हणजे मनात सगळं चालू आहे. ते पहिलं आहे ते मिळालं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुखी. म्हणजे मला म्हणायचंय सुख आणि दुःख कशावर अवलंबून आहे. भोजन तर सेम दिलं होतं दोघांना तरी सुद्धा एक सुखी होता एक दुःखी होता. येत आहे का आमच्याकडे भोजनाला? कसं सुखी राहता का दुःखी राहता दिसणार आम्हाला. म्हणून सांगितलं की जर मन काय म्हणले वाक्य सांगा, यू कंट्रोल युअर माइंड अदरवाईज इट कंट्रोल्स यू. म्हणजे म्हणतात ना की तुम्ही जर त्याच्यावर ताबा नाही ठेवला तर ते तुम्हाला ताब्यात घेईल आणि मग तुम्ही कसं म्हणेल तसं, ते जसं म्हणाल तसं तुम्हाला नाचावं लागेल. म्हणून आम्हा वाक्य सांगतात काय, मालिक छे नोकर. कोण मालक आहे कोण नोकर आहे? कोण मालक आहे कोण नोकर आहे? हो ते दुकानातल्या कामगारांची नावं सांगू नका मला. मालिक कोण नोकर कोण? आपण नेहमी म्हणा मी मी मी. हां काय म्हणा, कोण मालक आहे कोण नोकर आहे? हां तर आहे ॲक्च्युली मालक आत्मा आहे. मग त्या मालकानुसार ॲक्च्युली व्हायला पाहिजे सगळं वर्तन त्या नोकरांकडून. पण आपण काय करतोय, मालिकचे नोकर, मालकालाच नोकर करून टाकलंय आणि मग ते नोकर जे म्हणतील तसं कारभार. मग त्यासाठी परवा आम्ही एक उदाहरण काय सांगितलं की कशासाठी सांगायला लक्षात ठेवा, मालिकचे नोकर. तर एक न्यूज आली होती पेपरमध्ये की फॉरेन कंट्रीमध्ये एक सेठजी होते आणि त्यांची बायको. धनाढ्य, इतकं भरपूर धन होतं की काय त्याला कमी नव्हती, बेशुमार धन होतं. आणि झालं काय म्हणले की सेठजींचं प्रेम होतं सेठानीवर भरपूर, त्यामुळं काय कशाची त्यांना कमी नव्हती. पण काहीतरी झालं आणि सेठजींचं
म्हणजे सेठजी त्यांचा एक ड्रायव्हर होता आणि ते कुठं जाणार तिथं ड्रायव्हरला घेऊन जाणार, त्याचं सगळं महिन्याचं पगार त्याला देणार. तर तो ड्रायव्हर काय म्हणायचा की माझ्यासाठी किती काम करतायत, किंवा काय म्हणायचं ते सेठजी म्हणायचे ड्रायव्हरला, तू किती दिवस रात्र माझ्यासाठी कष्ट करतोस, मी जिथं चल म्हणेल तिथे येणार, सगळं किती तुझ्या जीवनात कष्ट आहेत. म्हणून त्याला मग ते असं म्हणून त्याला पगार द्यायचे. आणि एक दिवस सेठजींचं काहीतरी रोगाने अंत झाला, सेठजी मेले. तर कळालं नंतर पेपरमध्ये न्यूज आल्यावर की त्या सेठांनी त्या ड्रायव्हरशी लग्न केलं. तर ड्रायव्हरनी एक सेंटेन्स काय म्हणलं की म्हणले, सेठजी मला वाटत होतं मी आयुष्यभर सेठजींची सेवा करतोय, कष्ट करतोय, पण वास्तविक सेठजीच माझ्यासाठी आयुष्यभर किती कमवून ठेवले आणि गेले. म्हणजे कष्ट कोणी कोणासाठी केलं, त्यांनी तर भोगलेच नाहीत. जे काही ठेवलं ते आता हिचा नवरा झाल्यामुळं सगळं ह्याचंच. सांगा कोणासाठी कष्ट केले हो. म्हणजे मालिकचे नोकर हे सांगायचं होतं. त्यांनी तिथं नोकर मालिक झाला. म्हणून तुम्ही जर वशमध्ये नाही ठेवला त्याला, कोणाला नोकराला वश ठेवायला जाऊ नका. जी आपली पर्याय उत्पन्न होणार आहे, जो आपला उपयोग भरकटतोय बाहेरच्या साईडला, त्याला वश ठेवा. तर तुम्ही काय राजा राहू शकता, तुम्ही मालक राहू शकता आणि तुमच्या म्हणण्यानुसार मग कार्य होणार. पण मनाने असं मागितलं, असं व्हायला पाहिजे, असं करायलाच पाहिजे, तर नियमाने तुम्ही कधीच शांत नाही जगू शकणार, सगळीकडं अशांती राहणार. ज्याचे मन वशमध्ये असते त्याचे जीवन पहा, व जो मनाच्या वश असतो त्याचे जीवन पहा. उदाहरण सांगा बघू पुराणातलं. जो मनाच्या वश झाला, असं कोणी एखादं उदाहरण सांगा मला पुराणातलं, कोणाचं होतं? जसं मन म्हणेल तसं वागणार. कोण होता असा? अशी मी. कोण? बर, जे सगळे कुशील सेवी होते ते तर आलेच त्याच्यामध्ये. परत तो हा आला ना, कोण? चारुदत्त. काय झालं, तो व्यसनी होता ना. हां, पहिला तर सांगितलं अस्पर्शी, लग्न झालं तर त्या बायकोकडे बघायला सुद्धा तयार नाही. आज लग्न झालेले आले नाही तर त्याला सांगायचं होतं. तर ते बायकोकडे एक नजर सुद्धा उचलून बघायला तयार नाही. मग घरातल्याला टेन्शन की हे संसार करते का नाही पोरग म्हटल्यावर त्याला भोगी बनवण्यासाठी त्याला नेलं बाहेर. जाऊन म्हणले होते काहीतरी दृश्य दाखव, काहीतरी त्याला रमव, त्याच्या मनात काहीतरी उत्पन्न होऊ देत संसाराबद्दलचे विचार, असं त्याला कोणाला तरी सांगितलं. पण ज्याला सांगितलं ते होता माणूस वेश्यागामी. आणि मग त्यांनी नेलं वेश्येकडंच. तर ते गेलेला बिचारा परत येईस ना. आणि काय झालं मग, तो तिच्या वश झाला. असं वश झाला की घरातलं हाय नाही ती सगळं धन संपलं. कितीतरी दिनार, करोड दिनारचे धनी होते ते. आणि त्या वेश्येच्या नादी लावून त्यांनी सगळं धन संपवलं. आणि मग त्याच्यामध्ये अनेक वर्षोनवर्ष तो वेश्येकडंच, बायको घरातली घरातच. आणि मग त्याच्यामध्ये वडील गेले म्हणून न्यूज आली, ये अग्नी द्यायची आहे तुला. आता मेलेतच तर कशाला यायचं. इतके परिणाम त्याचे कठोर झाले. म्हणजे म्हणायचे की जर मन वशमध्ये नसेल तर अशी कठोरता येत जाते. म्हणून मनाच्या अधीन होता तुम्ही. आणि मग जेव्हा तिने हाकललं ना, पैसे संपले म्हटल्यावर, मग आता थारा राहिला नाही म्हणून घरी गेला. ते पण जायला लाज वाटायला लागली की कसं जायचं घरी, कुठल्या तोंडाने जायचं. पण शेवटी म्हणजे म्हणायचे की म्हणून तुम्ही स्वतःला संयमित ठेवायला पाहिजे. आणि मग जेव्हा परमयोग बलेन वशीकृतम, म्हणजे परमयोग बलाने ज्यांनी स्वतःला वश केलेला आहे तोच सिद्ध स्वभावाला, सिद्ध स्वरूपाला प्राप्त होतो. स्वतःला ज्यांनी वश केले म्हणजेच स्वतःच्या मनाला, वचनाला व कायेच्या प्रवृत्तींना ज्यांनी वश केले तेच योगी आहेत, तेच महाबली आहेत, तेच भगवान आहेत, तेच सिद्ध आहेत. तर जेव्हा मला सांगा की शक्ती शरीराची अधिक असती तर ते वश करतात का वश होतात?
जसं मनाचं सांगितलं ना तसंच वचनाचं आणि कायचं. जर ज्याच्या शरीरामध्ये बळ जास्त आहे तो दुसऱ्याला वश करतो का स्वतः वश होतो? का बरं? डिपेंड्स. कशावर? शरीराच्या बळाने काय त्याचा रोल नाही आहे. तिथं सुद्धा सांगितलं ज्ञान किंवा मन कार्य करतं मागं. जसं हत्ती केवढा हो, शरीराने मोठा का बलवान का निर्बल, तरी सुद्धा सांगितलं ना त्याला त्या दोरीने नुसतं बांधलेलं असतं तरी सुद्धा तो तिथं वश झालाय त्यांच्या. ते हंटर घेऊन उभारलेला त्या वाघाच्या समोर कोण? तो रिंग मास्टर. कोणाची शक्ती जास्त आहे हो? त्या चाबकाची. कोणाची शक्ती जास्त आहे? पण ते एवढ्याशा चाबकाला दोरीला घाबरून ते तिथं राहतं, म्हणजे वश होतं त्याच्या त्या रिंग मास्टरच्या. म्हणजे म्हणायचे की किंवा ते उंट सुद्धा काय केलं हो, ते नाही का 100 उंट होते निघाले होते रस्त्याने आणि मग ते काय झालं, त्याच्याकडं 99 दोर होते, बिचाऱ्याला हुडकून नेता येत नाही एक जास्तीचं. हां, तर ते 99 दोर होते म्हणलं शेवटचं दोर उंट बांधायचा कसा? मग काय केलं? हां, ठोकली नुसती. हां, खुंटी ठोकल्या, सगळं ॲक्शन केली, आवाज केला आणि झोपला. सकाळी उठला तर तिथंच होता उंट. म्हणल्यावर खुश. आता सगळ्यांचे दोरे काढले आणि निघाला तर ते उठच ना बिचारं. का बरं? हां, तुम्ही बसवला होता, उठवला कुठं होता? म्हणजे बांधलं कोण सांगा त्याला? कोणाच्या वश होता तो? असंच ते उंट येडा नव्हतं. तुम्ही पण तसंच आहे सगळे संसारामध्ये. काय केलंय तुम्ही पण? स्वतःला असं बांधून घेतलंय की मला हे करावंच लागतं. म्हणले जर अम्मांकडे आला आणि तुम्हाला म्हणले अम्मा दीक्षा घ्या, काय म्हणणार हो तुम्ही धनश्री काकी? आता इतका संसार काय बरं जाऊ दे सारिका बेन, करा म्हणले दीक्षा घ्या म्हणले, किती सोपं आहे, किती सोपं आहे माहिती आहे का? तुम्ही काय म्हणणार? आता आम्ही पडलोय ना, अडकलोय ना. किती किती काय म्हणते ते एकदम मिनिंगलेस वाक्य आहे हे. तर ज्यांनी कोणी असं म्हणतात ना आता आमचा पसारा एवढा आणि आम्हाला किती आता व्याप आहे, नाहीच नाही, त्या चक्रवर्तीपेक्षा जास्त आहे का हो तुमचं? त्यांनी काय केलं? ते सगळ्या व्यापात असताना दीक्षा घेतली ना, आणि मग आपलं किती एवढं तुटपुंज. त्यातले घरात 4 जण लोक, लई तर लई. त्याच्याकडे किती होते? 96,000 प्लस 66,000 पोरं बिरं त्याची काय असतील ती. एवढा सगळा असताना राज्यन वैभवन सगळे ते सैन्य, तरीसुद्धा त्यातून ते ज्याला विरक्त व्हायचं तो कोणाच्या वश नसतो. म्हणताय का? जाऊ, आजचा दिवस वैराग्याचा आहे, मला दीक्षा द्या. सकाळपासून म्हणायला पाहिजे होतं, का नाही म्हणलात? त्यांचा आज वैराग्य दिवस आहे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही राग दिवस केलाय त्याला. म्हणून सांगितलं काय, मग घ्या म्हणता का नाही तुम्ही? मी काय म्हणला, थांबा आपण दोघं मिळून जायचं. नवऱ्याला म्हणायचं दोघं मिळून जायचं, तर त्या सीतेसारखी गत होती. हां, दोघं मिळून जायचं होय. मग कुठं जायचं? वर जात नाही. मग आपण मिळून गेलो तर तिथं पण संसारच करणार ते. म्हणून म्हटलं झालं ना वैराग्य, त्याच क्षणाला सोडायचं. नंतर न ते वैराग्याला राहत नसतं, काय बळ राहत नाही. म्हणून ते नेहमी म्हणतात ना माताजी पण, जेव्हा दीक्षा घेतली ज्यांनी त्यावेळीचे त्याचे परिणाम, त्याची विशुद्धी, त्याची अंतप्रेरणा असती एक त्याची स्वतःला. आणि जेव्हा समजा कालांतराने त्याच्यात काय शरीरात शिथिलता आली, मन चंचल व्हायला लागलं, तर म्हणतात ते प्रसंग आठवा, तो दिवस, ते क्षण आठवा, ते वैराग्य आठवा, जेणेकरून की आत्ता तुम्ही त्याच्यावर दृढ राहू शकाल. म्हणून म्हटलं की कुठेही आपल्या पण जीवनामध्ये आल्यावर, कधी धर्माच्या सान्निध्यात आल्यावर, धार्मिकांच्या सान्निध्यात आल्यावर आपले असे विशुद्ध परिणाम करा ना एकदा तरी. त्या संस्काराच्या निमित्तात कधी ना कधी उदय येतो आणि मग त्याच्यानुसार आपली पण परिणती होते. म्हणून सांगितलं की जर मनाला वश, मन वचन कायला वश केलं नाही तर नियमाने त्याच्या वश आपण होतो. असा तो समयसार आहे की ज्याला परमयोग बलाच्या वश करून सिद्धांनी जिंकलेला आहे किंवा मुनींनी जिंकलेला आहे. मुनींची अशी साधना असती, ते मनाच्या विरुद्ध जातात मुद्दाम, त्यालाच तर तप म्हणतात ना.
कशाला म्हणतात तप? सूत्र म्हणा. नाही नाही, तप तप कशाला म्हणायचं? थांबा थांबा थांबा, नाही. हां, नवीन सूत्र काढायला लागलाय तुम्ही. आम्हाला तत्वाचं सूत्र एकच माहीत आहे, इच्छा निरोधच तपः. मग इच्छेचा निरोध म्हणजेच काय? मनाला वश केलंय, वचनाला कायेला वश केलंय, तर तिथं जे काय परिणती त्यांची चालू आहे ते सगळं तप आहे. म्हणून म्हटलं की जेव्हा वाटलं तर लगेच जेवायला जात नाही तुटून, किंवा झोपा वाटलं तर साधना करतील. तुम्हाला गरम व्हायला लागल्यावर तुम्ही काय साधना करता हो? साधना झाली होय, ती गार पाहिजे म्हणा. वा वा वा, काय झालं? इंद्रियांच्या आणि त्या शरीराच्या अधीन झालो आपण, म्हणून तिथं करा ना साधना थोडीशी. मग आम्हाच्या जवळ राहून हेच तर शिकायला मिळतं की ते जगतायत का मेले लगेच. काल परवा दिवशी दुपारच्या प्रवचनात पण ऐकलं तिथं की ते म्हणले ज्ञानी आहे आणि विचार काय करतो, शरीराला किती गरम व्हायला गरम व्हायला गरम व्हायला, मग त्यात आकुलता, गरमी वाढली एवढं जाणतो ज्ञानी, पण त्याच्याने मला किती दुःख किती आकुलता, ह्याला ज्ञानी कसं म्हणायचं? आणि मग त्याला थंड करायचे सगळे प्रयत्न. म्हणून म्हटलं जाणा ना फक्त बघा, अनुकूल सरळ सहज त्या वातावरण मिळते, त्या वातावरणाची मिळत जाते. म्हणून त्या त्यागींनी कधी न त्या पर्यावरणाला कधी वातावरणाला विरोध केला आहे, ना त्याच्या विरोध जाऊन काय केलं आहे, जसं आहे त्याच्यामध्ये ते त्याच्यापासून भिन्न जाणतात. म्हणून तिन्ही ऋतूमध्ये राहायचं त्यागीच्या जवळ. तर साधना कळती आपण कशी करायला पाहिजे, कशी करतात ते तर सांगितलं. म्हणून स्वतःला वश करा, त्याच्याशिवाय पुढं तुम्हाला साधनेसाठी वाव नाही. तर मनाच्या वश, मुनी मनाला वश करतात आणि त्या मनोबलाने तत्वचिंतन करतात. तुम्ही काय करता? मनाचा वापर विभाव करण्यासाठी करता, कषाय करण्यासाठी करता. तर त्यांनी त्या बलाच्या द्वारे जेवढं शक्य आहे तेवढं त्याचा उपयोग ते स्वतःसाठी करायचा प्रयत्न करतात, म्हणजेच तत्वचिंतन करतात. वचनाच्या बलाने तत्वचर्चा आणि उपदेश देतात, आणि कायेच्या बलाने आराधना साधना करतात. त्यामुळं ते स्वतःला जिंकतात. तर एक ब्राह्मण होते आणि ते फार दानशूर होते, त्यांची वृत्ती फार चांगली होती, सगळ्या धार्मिकांना मदत करायचं, सतत काय ना काय ते कार्यक्रम करत असायचे. तर त्यांनी एकदा ऐलान केलं की जे काही तपस्वी येणार आहेत गावामध्ये त्यांचा एक संघ येणार होता, मग त्या सगळ्या संघाला भोज द्यायचं आहे, काय म्हणतात त्या टाईपचं भोजन द्यायचं आहे. म्हणल्यावर सगळ्यांना त्यांनी नगरामध्ये ऐलान केलं की असं असं भोजचं कार्यक्रम या दिवशी ठेवायचं आहे, ज्याला कोणाला काही इच्छा असेल त्यांनी मदत करा. तर सगळ्या गावकऱ्यांनी आणून काय ना काय दिलं, कोणी धान्य दिलं, कोणी फळं दिली, कोणी पैसे दिले, कोणी श्रम दिलं, सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने मदत केली त्याला. आणि त्याच्या शेजारी होता त्या ब्राह्मणाचा, तर त्या शेजाऱ्यांनी त्याला मीठ दिलं, मसाला दिलं आणि एक काहीतरी वस्तू दिली होती, काय दिलं होतं? तूप दिलं होतं. तर हे दिलं आणि सांगितलं की हे भोजमध्ये वापरा. तर त्या शेजाऱ्याच्या मनात त्याच्याविषयी कलुषता होती बरं का, पण सेठजींना काय नव्हतं तसं, त्या ब्राह्मण सेठजींना काय नव्हतं, पण याच्या मनामध्ये किंतु होता की ते माझं दान वापरणारच नाहीत, ते माझ्याविषयी त्यांना राग आहे असं त्याला वाटायचं. पण सेठजी म्हणाले ठीक आहे ठेवून जावा. आणि मग त्याचं नजर होती सगळी त्याच्यावर. 7 दिवस मध्ये जायचे होते. किती दिवस जायचे शिबिराला? किती दिवसापासून तयारी चालू आहे? तसं त्यांची पण भोजची तयारी होती. त्यांच्याकडे 7-8च येणार होते तपस्वी, तुमच्याकडं इतके तपस्वी येणार आहेत 300 नातेपुते नगरीमध्ये. तर ते त्या तपस्वींच्या सगळ्या स्वागताची तयारी त्याची चालू होती. म्हटल्यावर हे शेजारीची सगळी नजर की तो आपलं धान्य आपलं चीज वापरतोय का नाही. पण त्यांनी काय केलं होतं, सेठजींनी ते तिन्ही गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या आणि बाकी सगळ्याचा वापर करून सगळं त्याचं कार्य चालू होतं, काय तयारी करायची असेल ते. मग हा म्हणतोय की बघ माझं वापरत नाही आहे, म्हणजे त्याला माझ्याविषयी द्वेष आहे. पण तसं काही सेठजींच्या मनामध्ये नव्हतं. आणि मग जसं जसं दिवस पुढं जायला लागले तसं तसं त्याचा द्वेष वाढत चालला. आणि मग त्यांनी विचार केला की
हा स्वतःलाच ग्रेट सांगायचा प्रयत्न करतोय सगळ्यांच्या समोर. आता तपस्वींच्या समोर हा सांगणार की मी किती ग्रेट दाता आहे, सगळे मीच केलंय, असले परिणाम आहेत ह्याचे, काय उपयोग असल्या दात्याचं, असं वगैरे विचार येऊन त्यांनी स्वतःलाच त्रस्त करू लागला. आणि ज्या दिवशी भोज होता त्या दिवशीपर्यंत तर त्याचा उद्रेकच झाला आणि तो चाकू घेऊन निघाला, लपून चाकू घेतला आणि म्हणला आज ह्याचं काम तमाम करणार मी. आणि मग भोज सुरू झालं, तपस्वी आले त्यांच्यासमोर, हे ब्राह्मण सेठजी गेले आणि त्यांना खूप चांगल्या रीतीने सगळं भोजन दिलं, सगळं खूप चांगलं व्यवस्था झाली. सगळं झाल्यावर शेवटी आता हा लपून ऐकतोय, हातात चाकू आहे त्याच्या. शेवटी त्या ब्राह्मण सेठजींनी त्या तपस्वींच्या समोर हात जोडून म्हणले की काय माझ्याकडनं कमी राहिली असेल तर मला क्षमा करा, पण या सगळ्या कार्यामध्ये सगळ्या नगरवासींचं योगदान आहे, मी याच्यामध्ये करता नाही. एवढं एक सेंटेन्स ऐकलं ना, आणि त्या दिवशी जेवायला बसल्यावर त्यांनी ते 3 चीजे मागून घेतली बरं का, जे शेजाऱ्यांनी दिलेली, आणि मग ते सगळ्यांना स्पेशली परोसलं. कारण तूप वगैरे थोडी ते कशात घालायचं नव्हतं, लोण घालायचं नव्हतं म्हटल्यावर त्यांनी ते स्पेशली वरून दिलं सगळ्यांना. आणि हे बघितलं यांनी, दिलं वापरलं म्हणल्यावर, पण तरी अजून द्वेष होता ना, म्हणल्यावर अजून हातात चाकू होताच. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की मी अकर्ता आहे, माझं ह्याच्यात काय कर्तृत्व नाही आहे, सगळ्यांचं दान आहे हे सगळ्यांकडून, एवढं ऐकलं की त्याला पश्चाताप झाला, हातातनं चाकू सुटला, सगळ्या तपस्वींच्या समोर येऊन तो त्या ब्राह्मणाची क्षमा मागतो आणि मग मला माफ करा, माझी अशी चूक झाली. का झाली हो चूक? मनाला वश करत नाही ना तर मनाच्या वश होतो. म्हणून म्हणले काय म्हणा, वाक्य काय होतं, यू कंट्रोल युअर माइंड. वाक्य तर पाठ करा की माणसाने, एवढं चांगलं वाक्य आहे म्हणल्यावर. काय हो, द्या मावशींना. यू कंट्रोल युअर माइंड अदरवाईज इट कंट्रोल्स यू. दिवसभरामध्ये लक्षात ठेवा हे वाक्य की मी जर मला स्वतःला कंट्रोल नाही केलं तर मी त्या शरीराच्या भोगाच्या अधीन होऊन जाणार. आणि मग तिथं त्यांनी त्या सेठजींची क्षमा मागितली आणि त्यांच्याकडून प्रायश्चित्त मागितलं, तर त्यांनी गुरूंकडनं घ्यायला सांगितलं. मग त्यांनी गुरूंकडनं सगळ्या रीतीने सगळं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि आपल्या दोषाचं प्रक्षालन केलं. म्हणजे म्हणायचं म्हणून की आपण पण असं काहीतरी कुठल्या तरी एखाद्या विचाराच्या अधीन होतो, कुठल्या कषायांच्या वश होतो आणि त्याच्या निमित्तामध्ये सहज पाप करतो. त्यामुळं आपल्याला पण सद्गती किंवा काय म्हणायचं सत्स्वभावाची प्राप्ती होत नाही. म्हणून आपले विचार जेवढे शुद्ध असणार, निर्मळ असणार, तेवढं निर्मळ स्वभाव सहज प्रगट होणार. सांगा जाणाम. पहा या आत्म्यामध्ये मन नाही, वचन नाही, काय योग नाहीच. या आत्म्यामध्ये इच्छा नाहीत, असंयम नाही, कषाय नाहीतच. पहा या शुद्ध आत्म्यामध्ये संसार भोगाविषयी आसक्ती नाहीच. स्वतःचा पवित्र स्वभाव जाणा, निर्लिप्त स्वभाव जाणा. हा मी जीव पराच्या अधीन नाहीच, मी तर स्वाधीन आहे. सुखमय आहे. उत्तम तपधर्म स्वरूपोऽहम्, संयम स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.